नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, कालपासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्याने शिवसेना दुसऱ्यांदा दुभागली या बातम्या आपण पाहतोच. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी 2019ला दिलेला दगा आपल्याला इतका महागात पडेल याचा विचारही कधी उद्धव ठाकरेंनी केला नसेल. अजूनपर्यंत तरी त्यांनी जाणाऱ्या खासदारांवर काही टिप्पणी केली नाही, पण त्यांचे नव्याने झालेले समर्थक जे त्यांना 2019 पूर्वी आणि बाळासाहेब हयातीत असेपर्यंत बाळासाहेबांना 24 तास शिव्या घालायचे, त्यात राजकारणी, पत्रकार असे अनेक लोक आहेत जे आज लोकशाही मेली म्हणून टाहो फोडतायत. 2019ला उद्धव ठाकरेंनी जे केलं ते जनमताचा अपमान असेल, तर मग आज भाजप काय वेगळं करते असे प्रश्न विचारले जात आहेत. यात राजदीप सरदेसाई सर्वात पुढे आहेत. काही घटना तज्ञही माध्यमांवर आमचा एका म्हणत उड्या मारतायत. पण यातलं कोणीच तुम्हाला हे सांगणार नाही की उद्धव ठाकरेंनी तुडवलेलं जनमत हे त्यांची सत्तेसाठीची लालसा पुरवण्यासाठी आणि आपल्या मुलाला मोठं करण्यासाठी होतं. आता हेच कारण ममता बॅनर्जी यांना सुद्धा लागू होतं. पण बीजेपी जेव्हा पक्ष तोडते तेव्हा त्यामागे दूरगामी राजकारण आणि काही महत्त्वाची कारणं लपलेली असतात. काही लोकांच्या मनात हा सुद्धा प्रश्न आहे की गरज नसताना का भाजप प्रादेशिक पक्ष तोडायला निघाली. काही जर महिला आरक्षण व परिसीमन विधेयक यामागचं कारण सांगतायत, जे की मी सुद्धा आधीच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं. पण या व्यतिरिक्त अजून 3 अशी महत्त्वाची कारणं आहेत ज्यामुळे विरोधी पक्षांना साफ करून त्या राज्यात मोदी शहांच्या जोडीद्वारे ऑपरेशन लोटस करून कमळ फुलवलं जातंय. सर्वात पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण, ज्या ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेत येण्यासाठी किंवा सत्तेत टिकून राहण्यासाठी देशात फूट टाकणारे नरेटिव्ह चालवत होते, त्यांचा अंत करणं अति आवश्यक होतं. जसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी गुजराती, मारवाडी, बिहारी यांच्या विरोधात सामान्य जनतेला भडकवत होते. त्यांनी स्वतःच्या पक्षातून गुजराती युसुफ पठाणला तिकीट देऊन लोकसभेच्या निवडणुकीत बहरमपूरमधून जिंकून आणलं. जेव्हा याच्या लोकसभा क्षेत्रात हिंसा भडकली होती आणि विनाकारण हिंदूंची कत्तल केली जात होती, तेव्हा हा व्यक्ती इंस्टाग्रामवर सुट्ट्यांचा आनंद घेत चहा पितानाचा फोटो अपलोड करत होता. म्हणजे थोडक्यात हिंदूंच्या हत्येवर, हिंसेदरम्यान ज्या हिंदू स्त्रियांची अब्रू लुटली जात होती त्यांच्यावर हा हसत होता. पण ममता दीदींसाठी युसुफ पठाण, ज्याचा बंगालशी दूर मात्र काही संबंध नाही, तो हाडाचा बंगाली होता. पण जे लोक बंगालमध्ये काम करायला येतात, अनेको पिढ्या ज्यांच्या बंगालमध्ये गेल्यात, ते मात्र गुजराती आणि मारवाडी असून बाहेरचे होतात. यासोबतच अमित शहा व मोदींना सुद्धा, म्हणजे देशाच्या पंतप्रधान व गृहमंत्र्यांना देखील दीदींनी बाहेरचं घोषित करून टाकलं होतं. आता एवढंच पुरेसं नव्हतं की अभिषेक बॅनर्जी अमित शहांना आव्हान देत सुटला होता की हिम्मत असेल तर बंगालमध्ये येऊन दाखवा. हीच परिस्थिती उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी मिळून इथे महाराष्ट्रात निर्माण करून ठेवली होती. स्वतःचं राजकारण चमकवण्यासाठी भारताचा सामाजिक ढाचा तोडायला हे लोक निघाले होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण डीएमके व अण्णा डीएमके तामिळनाडू सत्तेत असेपर्यंत तामिळनाडू विधानसभेत एकदाही भारताचं राष्ट्रीय गीत गायलं गेलं नव्हतं. आज विजय मुख्यमंत्री झाल्यावर तब्बल 25 वर्षांनी पहिल्यांदा तामिळनाडू विधानसभेत राष्ट्रीय गीत ऐकायला मिळाले. का तामिळनाडू भारताचा हिस्सा नाहीये? स्टालिन मुख्यमंत्री होते की तामिळनाडू नावाच्या एक वेगळ्या देशाचे पंतप्रधान? या सर्व यांच्या देशविघातक करामती राजदीप सरदेसाई सारखे पत्रकार तुम्हाला एकदाही सांगणार नाही. आणि मग यांचे पक्ष फुटले की मग भाजपने सरकारी यंत्रणेचा चुकीचा वापर केला म्हणून टाहो फोडला जातो. लोकांना भ्रमित केलं जातं की हे लोक तर प्रामाणिक असून कधीच कपटाचं राजकारण न करता शुद्ध राजकारण आजपर्यंत करत आले. पण यांची सत्यता ही आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षतेसाठी यांना राजकारणातूनच बाद करणं एक पंतप्रधान म्हणून मोदींची जबाबदारी होती, जी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. पक्ष तोडण्यामागे दुसरं कारण परिसीमन विधेयक, महिला आरक्षण विधेयक, वन नेशन वन इलेक्शन आणि समान नागरिक कायदा आणणं. कारण कोणतंही सरकार स्थापन करण्यासाठी किंवा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेत साधं बहुमत पर्याप्त असतं. पण देशाची दिशा बदलणारे निर्णय घ्यायचे असतील तर साधं बहुमत कुचकामी ठरतं. कारण संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करायचे असतील तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती करावी लागते आणि त्यासाठी 2/3 बहुमत लागतं, जे एनडीए कडे सध्या नाहीये. एनडीएचे आपले स्वतःचे केवळ 293 खासदार आहेत, जे लागणाऱ्या 362 खासदारांच्या आकड्यापासून 69 ने कमी आहेत. आता जादुई आकडा मिळवण्यासाठी विरोधी पक्षांनी भाजपला देशहितासाठी साथ दिली असती तर कोणताही पक्ष फुटला नसता. समान नागरिक कायदा हिंदू समाजासाठी आणि भारतीय राजकारणाचं धार्मिक ताणाबाणा बदलण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे. पक्ष एकदा निवडून आल्यावर पुढचे 5 वर्ष कोणत्याही निवडणुकीची चिंता न करता त्याला काम करता यावं, यासाठी एक देश एक निवडणूक गरजेची आहे.
महिलांना भारतीय राजकारणात बरोबरीचं स्थान मिळवून देण्यासाठी महिला आरक्षण गरजेचं आणि मतदारसंघाची पुनर्रचना तर अटल बिहारी वाजपेयींच्या कार्यकाळात 2002 मध्ये शेवटची झाली होती. त्यानंतर देशाच्या लोकसंख्येत 44.8 कोटींची भर पडली आहे. त्यामुळे आता मतदारसंघांची पुनर्रचना नाही करणार तर मग कधी करणार? आणि अजून किती दिवस महत्त्वाकांक्षी स्थानिक राजकारण्यांमुळे केंद्र सरकारने त्यांच्या समोर लोटांगण घालायचं? भारत सरकारला सीमा सुरक्षेसाठी फेन्सिंग करायचं म्हटलं तर ममता दीदींसोबत हात पसरवावे लागत होते आणि त्यानंतरही त्या जमीन देत नव्हत्या. कारण सीमा सुरक्षित झाल्या तर त्यांचे मूळ मतदार असलेले बांगलादेशी मुस्लिम भारतात घुसखोरी कसं करणार? भारत जगातला एकमेव असा देश असेल जिथे सीमा सुरक्षेसाठी एका स्थानिक नेत्यासमोर केंद्र सरकारला भीक मागावी लागते. आणि आज ज्या लोकांना उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यावर दुःख वाटतंय त्याने जरा आठवणीत आणावं की कोविड दरम्यान मुख्यमंत्री वर्षावर स्वतःला कसं कोंडून घेऊन बसले होते. बजेटपासून आराखड्यापर्यंत ज्या मेट्रोचं सर्व काम आधीच झालं होतं त्याला रोखणारे कोण होते हे जरा आठवावं. मग तुम्हाला कळेल की अमित शहा उद्धव ठाकरेंच्या मागे का लागलेत. आणि मी केवळ ही 2 उदाहरणं दिली आहेत, अशी अनेक कारणं आहेत. पक्ष तोडण्यामागे तिसरं आणि शेवटचं कारण आहे पॉवर बॅलन्स करणं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांना माहिती आहे की संविधान संकटात आहे आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर आरक्षण काढून घेतील या फेक नरेटिव्हमुळे भाजपला आपलं बहुमत गमवावं लागलं. पण नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या मदतीने एनडीएची सरकार आली आणि मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. त्यावेळी बऱ्याच लोकांनी टिप्पणी केली की मोदींना अल्पमताचं सरकार चालवण्याचा अनुभव नाही, ते 5 वर्ष सरकार चालवू शकतील का? त्यांच्या शंकेला तर मोदींनी 2 वर्षांतच दूर केलेलं आहे. पण येणाऱ्या काळाला पाहता चंद्रबाबू व नितीश कुमार या दोघांच्या पक्षाला चेकमध्ये ठेवणं अत्यावश्यक आहे. आपल्याशिवाय सरकार चालू शकत नाही आणि आपण पाठिंबा काढून घेतला तर सरकार पडेल या भ्रमात कोणी राहू नये याकरता इतर दुसऱ्या गटांना एनडीए जोडणं आवश्यक होतं, जे शहांनी टीएमसी फोडून अतिशय बारकाईने पूर्ण केलं. ज्यामुळे आज एनडीएत चंद्रबाबू नायडू सर्वात मोठे घटक पक्ष नसून टीएमसीतून वेगळे झालेले 22 खासदारांसोबत एनसीपीआय हा नवा पक्ष आहे. दक्षिणेकडे डीएमकेने सुद्धा झुकतं माप घेतलेलं. आता उबाटा गट फोडून शरद पवारांनाही चेकमध्ये ठेवण्याचं काम शहांनी करून घेतलं, जेणेकरून उद्या आकड्यांचा गेम फसला तर एकावर अवलंबून न राहता बीजेपीकडे अनेक पर्याय उपलब्ध असावे. आता ज्या गतीने मोदी शहांची जोडी राजकारणाचे डावपेच खेळते त्यावरून हे सुद्धा स्पष्ट झालंय की नरेंद्र मोदी देशात रिफॉर्म्स आणण्यावर लक्ष ठेवून आहेत. ते रिफॉर्म्स रखडलेली न्यायपालिका, गुलामीच्या मानसिकतेत खितपत पडलेली शिक्षण व्यवस्था व भ्रष्ट आणि रखडलेली सरकारी व्यवस्था या सर्वांमध्ये होणार आहे. आणि त्यासाठी सर्व राज्यात बीजेपीची किंवा त्यांना समर्थन करणारी सरकार हवी. जसं जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांची सरकार आहे. विचारधारेच्या बाबतीत बीजेपीचे कट्टर विरोधक पण राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत घाबरूनच का होईना पण सध्या तरी केंद्रासोबत उभे दिसतात. अगदी हेच गणित देशहितासाठी प्रत्येक राज्यात हवं. असोत, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर योगदान करून या चॅनलला मोठं करण्यासाठी मदत करा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.